कमी वेळामध्ये अगदी कमी साहित्यात कुठलाही कांदा टमाटर न वापरता कुठलंही जास्त वाटण न करता आज मी तुम्हाला इतकी छान सिंपल सोप्या पद्धतीची अशी ही गवारची टेस्टी भाजी करून दाखवणार आहे। ही भाजी ना तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा। खूप टेस्टी चवदार भाजी लागते, बनवायला खूप सोपी आहे आणि खायला मात्र तितकी टेस्टी भाजी आहे। झटकीपट बनली जाते, कुठलाही जास्त कुटाणा न करता अगदी सिंपल पद्धतीने गवारची ही आपण झणझणीत भाजी आज बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण लागणारे साहित्य बघूया। काय साहित्य नाही, थोड्याशा साहित्यात होणार आहे। तर इकडे मी पाव किलो गवार, अंदाजे 250 ग्राम गवार निवडून स्वच्छ धुवून घेतलेले आहे। असे याचे तुकडे केलेले आहेत। तुम्ही याला आवडीनुसार बारीक मोठा असं लहान मोठं कट करू शकता। त्यानंतर इकडे मी काय काय साहित्य वापरले ते बघा। साहित्य पाहूनच तुम्हाला अंदाज येऊ शकतो की किती सोप्या पद्धतीची भाजी आहे। तर इकडे मी थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले, हे कच्चे शेंगदाणे नाही आहेत, भाजलेले आहेत, पाहू शकता। हे बघा याच्यावर डाग पडेल। हे शेंगदाणे भाजलेले घेतलेत 2 चमचे। त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण, बस। याच्या व्यतिरिक्त आपल्याला कांदा टमाटर काहीच वापरायचं नाही। तर काय करायचं, सुरुवातीला आपण हे शेंगदाण्याचा कूट करायचा, लगेच मिरची वगैरे याच्यासोबत टाकायचं नाही। शेंगदाण्याचा कूट वेगळा असा करून घ्यायचा। हे बघा शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा असा आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। 2 चमचे अंदाजे शेंगदाण्याचा कूट झाला आहे तयार। आता आपण ह्याच भांड्यामध्ये लसूण आणि मिरची ठेचून घेऊया। याचा बारीक कूट करायचा, अगदी ठेच्यासारखं बनवायचं। मस्त मग त्या गवारीच्या भाजीला छान कोटिंग लागते आणि चव मात्र खूप छान येते। तर त्याला मी बारीक कुटून घेते। हे बघा असं ठेच्यासारखं याला करून घ्यायचं, अगदी बारीक सुद्धा करायचं नाही। तुम्ही हवं तर मिक्सरमध्ये सुद्धा याला थोडंसं फिरून घेऊ शकता। फक्त एवढंच की शेंगदाणे वेगळं असं फ्राय करायचे, म्हणजे कुटून घ्यायचं। कढाईमध्ये तेल तापत ठेवलंय, 1 चमचा जिरे आणि लसूण मिरचीचा कूट टाकायचा। सुरुवातीला स्लो गॅस करायचा, मंद गॅसवर जिरे आणि लसूण मिरचीचा कूट जो आहे ना तो परतून घ्यायचा। हे बघा चांगलं मस्त ह्याला परतून घ्या। हे थोडंसं असं परतून झालं की याच्यामध्ये 1 चमचा धना पावडर, 1 चमचा आपण याच्यामध्ये गरम मसाला पावडर आणि 1 चमचा किंवा अर्धा चमचा हळद टाकणार आहोत। तर इकडे मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर टाकली। लसूण जिरे आणि मिरचीचा कूट मिक्स करून सुरुवातीला हे सगळं असं व्यवस्थित मसाले फ्राय करायचे, अगदी स्लो गॅसवर करायचं। पाहू शकता तुम्ही आपण तेल सुद्धा जास्त वापरलेलं नाही याच्यामध्ये। तेल बघा कसं सुटलेलं आहे, मसाला चांगला परतला जातोय। ह्या स्टेजवर आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, आपल्या भाजीला पुरेल इतकं। आणि सगळं मीठ आता ह्या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं, म्हणजे कसं शेंगाला व्यवस्थित याची मसाल्याची कोटिंग लागते आणि मग मिठाचं प्रमाण सुद्धा व्यवस्थित बसतं। आता हे थोडं परतून झाला मसाला की याच्यामध्ये आपण ह्या शेंगा जे निवडून घेतल्यात ना गवारीच्या, ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आता सगळा मसाला वगैरे आपण ह्याच्यामध्ये मिरचीचा कूट वगैरे टाकून घेतलाय, चवीनुसार मीठ टाकलंय। आता ह्या स्टेजवर शेंगावर आपण हे शेंगदाण्याचा कूट टाकायचा। 2 चमचे शेंगदाण्याचा कूट तयार करून ह्याच्यामध्ये वरून टाकायचा। पाहू शकता बघा किती सिंपल पद्धतीने ही भाजी झालेली आहे। आता याला मिक्स करून घ्यायचं आणि अगदी थोडंसं अर्धा कप सुद्धा कमी असं पाणी टाकायचं, कारण की शेंगा ज्या आहेत त्या कच्च्या आहेत, ह्या वाफ्यावरच शिजल्या जातात। पण थोडंसं सुरुवातीला पाणी टाका, अगदी थोडं। मी चिमूटभर असं याच्यामध्ये पाणी टाकून घेते आणि झाकण ठेवायचं। आता जशी जशी वाफ लागते बघा तसं तसं आपल्या शेंगा छानपैकी शिजल्या जातात वाफेवर। थोडंसं अगदी अर्धा कप पाणी टाकलं, अर्धा कपापेक्षा पण कमी टाकलेलंच आहे पाणी। हे असं मिक्स करून घ्यायचं, 1 मिनिटाला असं चेक करायचं आणि मग मिक्स करत राहायचं। 1-2-3 मिनिटात ही भाजी तयार होती। तुम्ही पाहू शकता आपली भाजीचा टेक्स्चर बघा, शेंगामध्ये सगळा मसाला किती छान असा शिजला गेलेला आहे आणि आपले शेंगासुद्धा नरम सॉफ्ट पडलेला आहे। जास्त गाळ करायचा नाही, थोडासा शेंगामध्ये क्रंचीपणा ठेवायचा, मस्त वाटतो खाता वेळेस। आता हा मसाला छानपैकी परतून झालेला आहे, झाकण ठेवूया आणि अजून 1 वाफ देऊ आणि मग गॅस बंद करायचा। अगदी झटकीपट ही भाजी तयार होती बघा, झालेला आहे। आणि आता मी गॅस बंद केले आणि हे बघा झाली का नाही आपली ही भाजी
मस्त चमचमीत टेस्टी गवारची भाजी. तुम्ही बघितलं आहे, आपण याच्यामध्ये काहीही वाटण केलं नाही, कांदा टमाटरसुद्धा वापरलं नाही आहे, पण किती छान अशी ही चवदार टेस्टी गवारची भाजी तयार झाली बघा. ह्याच्यामध्ये ना सगळ्यात जास्त चव म्हणजे ना लसूण आणि शेंगदाण्याचा जो कूट टाकला ना, बस तेवढं पुरेसं आहे ह्या भाजीला चवदार बनण्यासाठी. हे बघा झाली का नाही मस्त अशी चमचमीत गवारची सुक्की भाजी. ही भाजी तुम्ही टिफिनसाठी, दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवू शकता, काहीही वेळ लागत नाही. तर माझी तर खूप फेवरेट भाजी. आज खायची इच्छा झाली म्हणून मला जास्त कुटाणा न करता अशी भाजी बनवून घेऊया. हे बघा गरमागरम प्लेटमध्ये सर्व करायचा. ज्वारीची भाकर किंवा पोळ्यासोबत अप्रतिम लागते. सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही याला बनवू शकता सहजपणे. दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुक्की भाजी म्हणून ही गवारची टेस्टी भाजी नक्की करून बघा. खायला खूप छान टेस्टी चवदार आहे, कारण आपण याच्यामध्ये भरपूर लसूण शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. तर बघा किती छान अशी चमचमी झणझणीत अशी ही गवारची सुक्की भाजी झालेली आहे, अगदी सिंपल आणि कमी वेळात. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.